नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. या वाढत्या पाणी पातळीमुळे नदीकाठच्या सखल भागांमध्ये पाणी साचू लागले आहे. तर नाशिकमध्ये अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचे पाहावयास मिळत आहे. याच दरम्यान गोदावरी नदीच्या पात्रालगत रस्त्यावर पार्क केलेली एक कार अचानक वाढलेल्या पाण्यात अडकली आहे. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. गोदावरी नदीला पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. भांडी बाजार परिसरात पुराचे पाणी शिरले असून व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाल्याने भांडी बाजार परिसरात असलेल्या अनेक दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. व्यापाऱ्यांनी तातडीने आपले साहित्य सुरक्षित स्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. अनेक दुकाने अर्धवट बंद करून सामान बाहेर काढले जात आहे. पुराच्या पाण्यामुळे व्यापाऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली आहे. मागील 2 ते 3 दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे दारणा धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण 70% क्षमतेने भरले आहे. प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी 3 वाजता दारणा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. दारणा पॉवर हाऊसमधून सुमारे 1100 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले आहे. सततच्या पावसामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. दारणा नदीकाठच्या गावातील नागरिकांना प्रशासनाने सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर वाढला असून पहिल्याच पावसात धरण भरण्याचा पावसाचा विक्रम झाला आहे. महाराष्ट्रातील पहिले धरण भरण्याचा मान खडकवासला धरणाला मिळाला आहे. खडकवासला धरणातून 2000 क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. थोड्याच वेळात पाण्याचा विसर्ग नदीत होणार आहे. नदीकाठ परिसरातील नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. नदीकाठच्या परिसरामध्ये ज्यांची गाड्या आणि जनावरं आहेत त्या नागरिकांनी त्यांना सुरक्षित स्थळी हलवावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पावसाचा जोर वाढल्यास विसर्ग वाढविण्यास येणार आहे. पुण्यातून वाहणाऱ्या मुळा नदीचे पात्र भरून वाहत आहे. पुणे शहर आणि आजूबाजूच्या परिसरात आज सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पुणे आणि धरण क्षेत्रात असलेल्या मुसळधार पावसानंतर पुण्यातील मोठा नदीचे पात्र देखील वाढले आहे. लोणावळालगतच्या मळवली ते देवळे या गावांचा संपर्क तुटला आहे. ओढे नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागत आहे. खडकवासला धरणातून दुपारी 2 वाजता 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याआधीच मुठा नदीत ओढ्या नाल्याचे पाणी आल्याने नदीची पाणी पातळी वाढली आहे. डेक्कन भागातील भिडे पूल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पुलाच्या कठड्यापर्यंत पाणी पोहोचलं आहे. धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. खडकवासला धरणातून दुपारी 2 वाजता 2000 क्युसेकने पाणी सोडण्यात येणार आहे. त्याआधीच मुठा नदीत ओढ्या नाल्यांना पूर आल्याने नदीची पाणी पातळी वाढली. डेक्कन भागातील भिडे पूल गेले काही महिने वाहतुकीसाठी बंद आहे. मात्र वाढलेल्या पाण्यामुळे पुलाच्या कठड्यांपर्यंत पाणी पोहोचलं आहे. तरी सर्वांना याद्वारे विनंती करण्यात येते की कृपया नदीपात्रात उतरू नये आणि नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावेत. सखल भागातील संबंधित नागरिकांना सूचना देण्यात याव्यात आणि उचित कार्यवाही करण्यात यावी. सर्वांनी योग्य ती खबरदारी व दक्षता घ्यावी. त्यामुळे महापालिकेकडून भोंगा वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे. लोणावळालगतच्या मळवली ते देवळे गावाचा संपर्क तुटला आहे. ओढे नाल्याच्या ठिकाणी पाणी रस्त्यावर आले आहे. सकाळी रस्त्यावर गुडघाभर पाणी होते. सध्या मळवली ते देवळे गावच्या ग्रामस्थांना लोणावळा मार्गे वळसा मारावा लागत आहे.